4 पक्ष मिळून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या जनआक्रोश मोर्चा करता गुजरात येथून आलेल्या हार्दिक पटेलच्या मते 140 वर्षे जुनी काँग्रेस, जिने 55 ते 60 वर्ष देशावर राज्य केलं, ती अजूनही आपलं स्वप्न पूर्ण करू शकली नाही। हे वक्तव्य येथे हा प्रश्न पडतो की जनतेने अजून किती वर्ष काँग्रेसला द्यावी की जेणेकरून त्यांचं स्वप्न पूर्ण होईल। आमदार संजय कुटे यांना दिलेलं मंत्रिपद हे समाज आकर्षण असून त्यांनी या भागाचा काहीच विकास केलेला नाही, असे अकोला राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी बोलले खरे, पण तेही विसरले की याआधी 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती। म्हणजे मग काय काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विकास केला नाही की करू दिला नाही, हा विचार आता करावा लागणार आहे। सभा काँग्रेस राष्ट्रवादीची, पण भाषणात भाजप नेत्यांची नावे, म्हणजे नितीन गडकरी काय बोलले आणि नरेंद्र मोदीच्या भाषणाची नक्कलच जास्त दिसत होती। तर रामदास आठवले हे तर अलगच नेते आहेत असं म्हणून RPI पक्षाचा हसा देखील केला। पण ज्या 370 कलम रद्दसाठी दिल्ली ते गल्लीपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते विरोध करत फिरत आहेत, त्या 370 कलम रद्दला या मोर्चात गुजरात येथून आलेल्या हार्दिक पटेलनी समर्थन केलं आणि गुजराती व्यापाऱ्यांसोबत व्यापार करू नका, ते तुम्हाला बर्बाद करून टाकतील असा टोला देखील येथे लगावला खरा, पण हे विसरले की ते सुद्धा गुजराती आहे। अशा बोलण्यातून त्यांनी व्यापाऱ्यांची मने देखील दुखावली, हे खरे। आज महाराष्ट्र के अंदर पिछले 5 साल में कितनी सरकारी कॉलेज, कितनी सरकारी स्कूलें आपने खोली, इसका जवाब आप दीजिए। बिल्कुल साइलेंट घोटाला, आप लोगों को पता भी न चले। उसका सबसे बड़ा उदाहरण मैं आप लोगों के बीच में देता हूं कि महाराष्ट्र के अंदर पिछले साल फसल बीमा के नाम पर 60,000 करोड़ रुपए किसानों से वसूले गए, जिसमें फसल बीमा के नाम पर सिर्फ और सिर्फ 9,000 करोड़ रुपए ही किसानों को वापस दिए गए। बताइए बाकी के पैसे कहां चले गए? ये है घोटाला। लेकिन हमें मंदी कहां दिखती है? हमें तो नरेंद्र मोदी का वो भाषण दिखता है, हमें तो नरेंद्र मोदी की वो भावुकता दिखती है, हमें तो हिंदू मुसलमान दिखता है। शादी को बोला, मैंने कहा देखिए सभी व्यापारी बेचारे कितने फ्री है। बोले फ्री ही होंगे ना, मंदी और नोटबंदी और GST के बाद किसी का व्यापार नहीं चलता। मैं शहर में हूं इसलिए उन व्यापारियों को कहता हूं कि ये आदमी कभी कोई व्यापार को नहीं समझ सका, और गुजराती हूं इसीलिए कहता हूं कि जब गुजराती कोई मनमानी का व्यापार करे तो उसके साथ व्यापार मत करना, आपको बर्बाद कर देगा। ये गुजराती आपको बर्बाद करने के लिए आया। शिवाय शेतकऱ्यांचे हित जोपासणारे स्वाभिमानचे रविकांत तुपकर व गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांनी एक दिवस शेतकऱ्यांसाठी अशा आक्रोश मोर्चाला पाठ दाखवली। तर जिल्ह्यातील 4 पक्ष एकत्रित मिळूनही 1000च्या वर समर्थन या सभेला ते जुळवू शकले नाही। खुर्च्या रिकाम्या होत्या, तर मंचावरून नारे देत असताना खाली असलेले कार्यकर्ते त्यांना प्रतिसाद देत नव्हते, हे दिसत होते। तर जळगाव जामोद मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळेल यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी पक्ष यांची या स्टेजवर ओढाताड दिसून आली। बुलढाणा येथून महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत।